गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय श्रीराम, जय हनुमान. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम, जय हनुमान. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे भूषण प्रभू, ब्लॉगर भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात मित्रांनो? तर बऱ्याच दिवसांनी एक नवीन राईडसाठी आम्ही जात आहोत. बऱ्याच दिवसांनी कुठेतरी लॉंग राईड चालली. आता कॅप्शन वाचून तुम्ही जर समजत असेल आम्ही कुठे चाललो आहोत. तरी पण एकदा सांगतो, आज आहे शुक्रवार, सॅटरडे, आणि दिनांक आहे का माहिती नाही आता. तर अचानक भयानक असा प्लॅन झाला. ते होय नाही करून बरेच दिवस प्लॅन चालू होता, पण ते रखडला होता. पण फायनली निघालो. तर आम्ही चाललो कर्नाटका त्या साईडला, म्हणजे त्या तिकडनं गाणगापूर. म्हणजे फर्स्ट आम्ही होल्ड करायचा प्रयत्न करतोय की आजच्या दिवशी अक्कलकोटला 5-6 वाजेपर्यंत पोहोचायचं टार्गेट आहे. हो, आता किती वाजेपर्यंत पोचतो. पाऊस वगैरे जर नाही भेटला, थोडाफार जरी भेटला तरी काही प्रॉब्लेम नाही. पावसाचे दिवस आहेत. 5-6 पर्यंत टार्गेट आहे. ॲटलिस्ट 5 पर्यंत तरी पोचू अक्कलकोटला. स्वामी समर्थांच्या मठांमध्ये तरी आजच्या दिवसात कव्हर करू. आणि आजच्या दिवसाचा आहे कळवा ते अक्कलकोट आमचा हा फर्स्ट हॉल्ट असेल आजच्या दिवसाचा. आता बघू. बरेच दिवस म्हणजे जवळपास 1 वर्ष झालं. गेल्या वर्षी लडाख राईडला गेलो होतो, तिथून परत कुठे राईडला गेलोच नाहीच. ते राईड केले पण ते छोटे मोठे इथेच. आता 3-4 दिवसाचा जर प्लॅन करायचा झाला तर कर्नाटकात देवदर्शन पण होईल. त्या साईडला थोडे स्पॉट्स पण आहेत, म्हणजे देवदर्शन वगैरे काय. तर असा प्लॅनिंग आहे 4 दिवसाचा, 3 ते 4 दिवसाचा. तर बघू. सोलो राईड आहे ही पूर्णपणे. मस्त भारी वाटतं. बऱ्याच महिन्यांनी बहुतेक बाईक बाहेर काढली आहे. लास्ट टाइम एकदा नाशिक साईडला जेव्हा राईड केली होती तेव्हाच गेलो होतो. त्याच्यानंतर परत काय राईड केली नव्हती. तर तिथून ही आता अशा प्रकारे मित्रांनो आपण आता पनवेल इथे पोहोचलो आहोत. नाश्त्यासाठी बघत होतो, पण सकाळचे 5 वाजले, त्याच्यामुळे नाश्त्यासाठी काय अजून ओपन दिसत नाही आहेत. जेमतेम बघू. थोडं डिस्टन्स कव्हर करून नंतर पुढे नाश्त्यासाठी एक ब्रेक घेऊ. आता वाजले 5:30. अजून इथून खोपोली 17 किलोमीटर, खंडाळा घाट अजून 27 किलोमीटर आहे, आणि पुणे 95. तर खोपोलीच्या आधी आहोत आम्ही, अजून पोचलो नाही आहोत. 17 किलोमीटर आहे समजून खोपोली इथून. अजून गाडी हळूच चालवत आहे, कारण लाईट काय समजत नाही. आता अचानक लेफ्ट साईडची एक लाईट बंद झाली. फॉग लाईट जी लावली होती एक्स्ट्रा, तर एक बंद झाली. काय कशामुळे काय माहिती नाही. काल तर चेकअप करून आणली. हे असे असतात, राईडला निघाल्यानंतर काय ना काहीतरी प्रॉब्लेम असतात छोटे मोठे. ते हे असे सकाळी 3:30 पावणे 4 निघायचा प्लॅन होता, पण रात्री पॅकिंग वगैरे पर्यंत लेट झाला. खंडाळा घाटात पोचू आता, पोचलो नाही. पण इकडे धुकं बघू शकता. धुकं पाऊस पडून वगैरे गेलाय बहुतेक असं वाटतंय. थोडा धुकं आहे.
थोडा थोडा सूर्यप्रकाश आला आहे बऱ्यापैकी, म्हणजे रोड वगैरे क्लिअर दिसायला लागले आत्ता. त्यामुळे मस्त आता थोडा कॉन्फिडन्स येतो बाईक चालवायला. या पॉईंटला बरेच जण कन्फ्यूज होतात, कोण कोण सरळ जातात. तर आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट स्लाइटली आणि परत सरळ वरती निघायचं आहे. लोणावळ्याच्या ब्रिजवरती जस्ट पोचलो आहोत. व्ह्यू बघू शकता, मस्त धुकं पडलं एकदम. इथे बरेच जण थांबून फोटो वगैरे काढतात. आपण बघू पुढे थांबू, नाहीतर मग इथेच चल पुढेच थांबू. फायनली मित्रांनो, आपण आता लोणावळा घाटामध्ये पोहोचलो. त्या ब्रिजच्या माहितीच असेल बरेच जणांना. त्या ब्रिजच्या इथे थोडा वेळ थांबलो, कारण सकाळी 4:30ला निघालो. 4:30ला निघालो, त्याच्यामुळे मध्ये ब्रेक घेतला नाही कुठेच. डायरेक्ट आता इथेच थांबलो थोडा वेळ, कारण बऱ्याच दिवसांनी राईड केली, त्याच्यामुळे थोडं अंग वगैरे दुखायला लागलं. कुठे कुठे दुखेल तुम्हाला माहितीच असेल. सोबत आपल्या आहे माझी वाईफ, आणि एकदा बॅक साईडचा व्ह्यू दाखवतो. तो आता इथनं निघतोय, कारण बराच वेळ अजून बरंच डिस्टन्स कव्हर करायचं आहे. नाश्ता पण करायचा आहे, नाश्त्यासाठी पण एक ब्रेक घ्यायचा आहे. तो इथून आता लवकरात लवकर गल्टी मारतो, तर पुढे पाऊस वगैरे लागेल तर ब्रेक होईतीलच. सो चलो. सूर्यप्रकाश आला आहे, त्याच्यामुळे मस्त वाटते बाईक चालवायला, पण थोडासा थंडावा आहे हवेमध्ये, कारण पाऊस वगैरे बहुतेक इकडे लागून गेला आहे. आणि त्याच्या तसंच लोणावळ्यामध्ये थोडा थंडावा असतोच कायम. तर थोडा वेळ एक छोटासा ब्रेक घेतला, आता परत चालू. अजून पुणे नाही बोललं तरी 45 किलोमीटर्स आहे, म्हणजे जवळपास 1 तास पकडा, 1 तास. आणि आत्ता वाजले 6:30. आता वाकड फाट्याला पहिला हे लावलं आहे, इथे पहिलं पोचू, नंतर मग पुढे सोलापूर मार्गे डायरेक्ट अक्कलकोट. तर आता वाजले 7 आणि पुण्याला पोचलो आहेत ऑलमोस्ट. तर इथे काहीतरी थोडासा नाश्ता वगैरे करतो. इथून आता राईट मारला सरळ सरळ सातारा, तर आपल्याला मारायचं इथून राईट, म्हणजे हे ब्रिजनं लेफ्ट मारला की सरळ सरळ गेला की आपण सोलापूर मार्गे अक्कलकोटला जाणार आहोत. तर एक छोटासा ब्रेक घेऊन झाला. बाईकला भरपूरच भूक लागलेली, त्याच्यामुळे मग निघालो आम्ही.
थांबलो थोडा वेळ, एक छोटासा साधा हॉटेल बघून. तर झालं आता 7:30 वाजले. आता इथून पुढे नेक्स्ट राईड. चलो. जेव्हा आपण कधी पण राईड करायचा प्लॅन करतो तर त्याच्या आधी काय ना काहीतरी प्रॉब्लेम येतातच, नक्कीच येतात. आता लास्ट टाइम लडाखला जायच्या वेळी आधी चलो ठीक आहे, मी आधीच एक वीक चेक केली बाईक, तर उंदराने वायर खाली होती, ठीक आहे. आता हा राईड प्लॅन करत होते तेव्हा बोललो काल चला, डायरेक्ट निघणार होतो पण काय मनात आलं काय माहिती नाही. मी बोललो एकदा सर्व्हिस सेंटरला दाखवू, ठाणे मोटारराड सर्व्हिस सेंटर. तर बोललो चला एकदा चेकअप तरी करून घेऊ. तिकडे गेल्यानंतर असं समजलं की जो कूलंट असतो, कूलंटचा जो टँक असतो तर त्याचं सील निघालं होतं, त्याच्यामुळे कूलंट टँकमध्ये राहत नव्हतं. जेवढं इंजिनमध्ये जेवढा कूलंट बाकी होता त्याच्यावरतीच गाडी, कूलंटचं काय करतो, गाडी गरम वगैरे जास्त होऊ देत नाही, त्यासाठी बोललो जस्ट चेक करून घेऊ. तर कूलंटचा सील उडाला होता, म्हणजे निघाला होता, म्हणजे लीक होत होतं कूलंट. कूलंट लीक होत होता. तोच जर मी तशीच जर गाडी चेक न करता जर निघालो असतो, आता एवढ्या लॉंग राईडमध्ये गाडी तो कूलंट जो बाकी होता तो संपला असता, परत प्रॉब्लेम. मग ठीक आहे, तिथे अमित आणि नितेश म्हणून दोघे आहेत मॅनेजर लेवलला, मॅनेजर की ते आहे तिथे काम करतात. तर त्यांना मी कॉल करून सांगितलं असं असा प्रॉब्लेम आहे, दाखवलं. मला समजलं नाही, तिथे गेल्यानंतर समजलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच मला निघायचं होतं, म्हणजे काल सकाळीच ॲक्च्युली मी निघणार होतो, काल सकाळीच. तर त्या कूलंटचा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे आज सकाळीच निघालो. पण ठीक आहे, BMW ठाणे मोटारराड यांना थँक्यू, लवकरात लवकर गाडी मला त्यांनी रेडी करून दिली. त्याचबरोबर गौरव, म्हणजे नॉर्मल काय अपॉइंटमेंट घेऊन गाडी सोडावी लागते आणि तेव्हाच तुमचं काम होतात, कारण बाकीला गाड्या पण लाईनअप असतात. सो आमचं मुंबई ग्रुपचे ॲडमिन गौरव मोरे नाही, गौरव कॅप्टन, मुंबई BMW BS6 ग्रुपचा ॲडमिन. तर त्याला सांगितलं मी कॉल करून. तर मला सांगितलं म्हणजे काय, त्याला मला गाडी थोडी लवकर पाहिजे होती रेडी करून, म्हणजे जेणेकरून पुढची तयारी करण्यासाठी. तर गौरव भाईने पटापट कॉल केला आतमध्ये, सांगितलं रेडी करून ठेव, राईडला निघायचं आहे त्याच्यामुळे. सो थँक्यू गौरव भाई, तू कॉल करून सांगितल्याबद्दल. आणि त्याचबरोबर ठाणे BMW मोटारराड त्यांना पण थँक्यू. मला राईडसाठी निघायचं होतं, त्याच्यासाठी लवकरात लवकर गाडी मला रेडी करून दिली, त्याबद्दल. तीन लेनची, इकडच्या 3 लेन, तिकडे 3 लेन. रोड एक नंबर आहे, एक नंबर. फक्त सोबत कोणतरी ग्रुप पाहिजे राईड करताना, नाही तर कंटाळा येतो, मध्ये मध्ये झोप येते. तो कोणतरी सोबत असतं तेव्हा ठीक आहे, टाइमपास करत. मी जो अक्कलकोट गाणगापूर या साईडला येत असताना मी जो सांगितला तो रोड जो फॉलो केला, तर म्हणजे बऱ्यापैकी टाईम असेल. त्याचप्रमाणे बाईक चालवायला पण कंटाळा नाही येणार. नागमुला पण काय करतो, सोलापूरला गाणगापूरला या साईडला जायचं असेल तर, म्हणजे मी तरी काय असंच करतो की डायरेक्ट गाणगापूर टाकल्यानंतर जो मॅपमध्ये रोड येईल त्या रोड पकडून सरळ सरळ म्हणजे तो फॉलो करतो मी रोड. आणि
एका मित्राचं सजेशन घेतलं, त्याने विचारलं, तो येत जात असायचं मध्ये मध्ये, त्याला माहिती होतं, आला होता त्याच्यामुळे. तर त्याने हा रोड सांगितला, एक नंबर रोड आहे. स्टार्टिंगला फक्त थोडा प्रॉब्लेम झाला, म्हणजे थोडासा खराब आहे रस्ता आणि थोडं ट्रॅफिक भेटलं, पण बाकी ओव्हरऑल नेक्स्ट याच्यापासून वडखळ फाटा, वडखळ नाही तो फाटा, तो सोडल्यानंतर रोड असा एकदम सरळ सरळच आहे, जबरदस्त मस्त रोड आहे रस्ता. तर या साईडला पाऊस पडून गेलाय आत्ता जस्ट, त्याच्यामुळे सुद्धा दिसतं असं. आणखी 10-1 दिवसात जर पाऊस व्यवस्थित जर लागला तर बहुतेक सगळीकडे हिरवगार होईल. इकडे एंट्री केल्यानंतर छोटी छोटी ही मंदिरं चालू झाली. कोरीवकाम, तसंच तिकडे श्रीराम मंदिर सारखं छोटंसं आहे. राम नाही आहेत, एक दत्त, गुरुदेव दत्त आहेत. दत्तांची एक प्रतिमा आहे उभी, दिसत असेल की नाही डाऊट आहे. आमचं साधो कॅमेरा वरून निघाल्यानंतर, मुंबईमधून निघाल्यानंतर पण फर्स्ट मॅप लावताना मेन तेच असतं की रोड कोणतं चांगला भेटेल. नॉर्मल आपण गुगल मॅपवरती टाकल्यानंतर रोड तर येतो, मॅप वगैरे येतो, काही प्रॉब्लेम नाही. पण काही असे जे रोड आहे तिथे ट्रॅफिक कमी असतं, त्या रोडने गेल्यानंतर थोडा ट्रॅफिक कमी भेटतं, लवकर पोचतो आपण, शॉर्टकट असतं तसा. तर माझा एक मित्र गेला होता अक्षय, त्याने मला सांगितलं. तर मुंबईवरून निघाल्यानंतर मॅपमध्ये टाकताना स्टार्टिंगलाच आपण वडखळ फाटा काहीतरी चिरडला, वडखळ फाटा पहिला मी मॅप सेट केला होता. वडखळ फाटा आल्यानंतर तिथे नाश्ता केला आणि तिथून नंतर मग परत सोलापूर हा मॅप सेट केला आहे मी. आता सोलापूरला अजून पोचायला मला जवळपास अजून तरी 4 तास आहेत, वाजले सकाळचे. आपल्या कोकणात कोकण साईडला राईड जर कोण करत असेल तर व्ह्यूजचे काय म्हणजे हेच नाही, काय बोलतात, व्ह्यूज भरपूर भेटतील, म्हणजे खुश होणार ते बघून. पण पावसामध्ये वगैरे राईड जर कोण करत असेल तर व्ह्यूज जबरदस्त भेटतील, अजिबात कोण नाराज होणार नाही. त्याचप्रमाणे ठीक आहे, चला क्लायमेट भेटला, पण ॲटलिस्ट या साईडला, कोकण साईडला माणूस पोटभर जेवून तरी जाणार व्यवस्थित, म्हणजे जेवायचे काय वांदे नाही. हे एक आपलं भारी आहे कोकण साईडचं, जबरदस्त. काय पाहिजे ते व्हेज, नॉनव्हेज, परत ते घावणे बिवणे, जबरदस्त. कोकणात जायचं म्हणजे स्वर्गाहून सुंदर. बाकी आता काय बोललो, पैसा विसा ते काय माहिती नाही आपल्याला. बाकी चलो रोड एन्जॉय करा, रोडची मजा. बाईकवरती बसला आहात तुम्हीच असा फील घ्या. बाकी रोड एकदम मक्खन आहेत, मक्खन. गाडी अशी मस्त चालते, 90-100 वरती, 90-95 एकदम मस्त स्मूथ वाटते. 60च्या स्पीडने चालते, पण मीटरमध्ये बघितल्यावर समजते की हां 95च्या स्पीडने चालली आहे. असे रोड सरळ सरळ मस्त. मुंबईतून कुठे लॉंग राईड करायची असेल तर मुंबईतून पहिला आईला बाहेर निघा पहिलं, म्हणजे पटापट ते ट्रॅफिक. मुंबई पुण्यातून बाहेर पडा, नंतर मग काय तुमचाच आहे रोड. एकदा तुम्ही तिकडे टाइम घालवला जास्त की झाला काशी सगळ्याची. तिकडचा पहिलं कमी करा, मुंबईला लवकरात लवकर बाहेर पडायचा प्रयत्न करा, नाहीतर ट्रॅफिकमध्ये जास्त तुमचा वेळ जाईल. म्हणून
पावसाची शक्यता आहे बहुतेक. मध्ये मध्ये ऊन, ते मध्ये मध्ये सावली पडते ऑटोमॅटिकली, मध्ये वाटते पाऊस पडेल. आता काल संकष्टी झाली त्याच्यामुळे मला वाटलं आज भेटेल आम्हाला, काल आणि आज पाऊस भेटेल. कारण संकष्टीच्या दिवशी नॉर्मली असं बोलतात गावातले लोक, आमचे सगळे जुनी लोक, की संकष्टीच्या दिवशी अधरून पाऊस पडतो. पण गावी पडला आहे, कुठे मालवण साईडला पडला, इकडे पण काल रात्री पडला आहे असं वाटतंय. कारण थंड थंड आहे सगळीकडे. ठीक आहे, आपल्याला बाईक चालवताना जास्त पाऊस नाही भेटलं ते चांगलं आहे. नाही तर रेनकोट काढा घालामध्ये टाईम जातो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, मस्त झेंडा लावला आहे छत्रपती ग्रुप. अजून थोडा हायटेड पाहिजे होता, मस्त पडला असता. अक्कलकोट सरळ, अफजलपूर पण सरळ आहे आणि गाणगापूर पण सरळच आहे. बाकी आपला रोड एकदम मस्त आहे, जबरदस्त. आता गेली अपडेट देत जाईन मी की रोडची कंडिशन एकदा थांबल्यानंतर पण सांगेन, रोड डिटेलमध्ये सांगेन की कोणता रोड पकडावा, काय कसं काय, किती किलोमीटर होतील. पेट्रोल पंपचं तर काही टेन्शनच नाही. 5-5 मिनटावरती थोड्या डिस्टन्सवरती पेट्रोल पंप आहे, त्याच्यामुळे पेट्रोलचं काही टेन्शन नाही. आणि पेट्रोल महाग पण असं काय नाही आहे, 104 रुपये समथिंग काहीतरी आहे. आता कर्नाटक बॉर्डरमध्ये आपण आलो आहोत. कर्नाटक एंट्री केली आहे मग अशीच. मागे जायचा प्लॅन होता आमचा याला धनुषकोडी, पण त्यावेळी थोडं प्रॉब्लेममुळे जाऊ शकलो नाही. पण लवकरात लवकर एक धनुषकोडीसाठी पूर्ण केरला वगैरे त्या साईडचा पूर्ण एरिया कव्हर करू नक्कीच. फक्त तुम्ही लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब पण करा. काय असेल तर कमेंट करा, काय चुकत असेल, काय चांगलं वाटत असेल, काय चांगलं वाटलं, अजून काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे तर कमेंट करा. मी कमेंट नाही केली तर मला समजणार नाही. कमेंट नक्की करा मित्रांनो. त्याचप्रमाणे सबस्क्राईब पण करा, त्यामुळे लाईक पण करा. मला पण थोडं जोश येईल की अजून चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवायला. ॲटलिस्ट काही जण जाऊ शकत नाहीत तर ते घरी ॲटलिस्ट घरी बसून तरी एन्जॉय करू शकतात व्हिडिओ बघता माझे. तसे मी चांगला बेस्ट, मी माझा एकदम 1000% चांगलं देण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्ही लाईक करा, व्हिडिओंना थोडा कमेंट करा, व समजेल तरी मला. बाकी तुमची साथ आहेच कायम, अजूनपर्यंत आहात, तशीच राहू द्या. ज्यांनी नाही सबस्क्राईब केलं त्यांनी सबस्क्राईब करा. तुमचाच मराठी माणूस, कोकणी मालवणी माणूस. ॲक्च्युली मध्ये मी मालवणी बोलू शकते, पण आता माझे व्हिडिओ असतले ते इन्फॉर्मेटिव्ह आहेत, पण थोड्या म्हणजे मी काय जातो आहे, काय फिरतं आहे त्याच्याबद्दल. पण आता मालवणी भाषा सगळ्यांकाच समजतं असं नाही, बरोबर. काही जणांना समजतं, काही जणांना नाही समजत, मग त्यावेळी प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, मध्ये मी बोलेन मालवणी आपल्या कोकणातल्या लोकांसाठी. एक आपली आठवण, मच्छिंद्रनाथ कांबळी यांची आठवण. कोणाक समजणार नाही तरी चालत, नाही समजणार शिकून घ्यावा, त्यांचं ओके होतं. कोणाक नाही समजलं तरी चालत, मी मालवणीच बोलतो नाही. पण आपला थोडा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ लोकांना, काही लोकांना समजावेल, कुठे जायचं प्लॅन करत असतील तर त्यांना थोडी हेल्प होईल या उद्देशाने मी थोड्या व्हिडिओज वगैरे बनवतो. ते एक झालं. आणि दुसरं मी माझ्यासाठी पण बनवतो की एक आठवण माझी
की कुठे कुठे गेलेलो मी. त्याचबरोबर बाकी लोकांना पण थोडा हेल्प होईल की कसं जायचं. कारण मी पण का असं डायरेक्ट रॉकेट सायन्स माझ्याकडे काय नाही असं की मला पण सगळंच माहिती आहे. मी पण यूट्यूबवरच्या व्हिडिओ कोणाकोणाचे बघितले आणि मगच कुठे ट्रॅव्हल करायचं असेल तिकडे करतो. म्हणजे त्या यूट्यूबचे व्हिडिओ बऱ्यापैकी हेल्प करतात. तसंच माझ्याच व्हिडिओ पण कोणाला काही जणांना हेल्प करू शकतील या उद्देशाने मी यूट्यूबचे व्हिडिओ बनवतो. हा सरळ गेला सोलापूरसाठी. तो पंढरपूर, मंगलवाडा आणि झालकी, विजापूर. आता पंढरपूर त्या साईडला. पंढरपूर इथून 40 किलोमीटर आहे समथिंग इथून. विजापूर त्याच्या पुढे 150. आणि आपण चाललो आहे सोलापूरला. तर इथून सरळ आपण आता सोलापूरसाठी रवाना. पाऊस जवळ आल्यानंतर गुलमोहरची फुलं भरपूर फुलतात. रस्त्याने येता येता भरपूर गुलमोहरची झाडं आहेत. मस्त सावली पण चांगली पडते आणि रोडवर दिसतात पण भारी गुलमोहरची झाडं. रोड कंडिशन ना एक नंबर. मध्ये काही पॅचेस वगैरे आहेत पण बाकी रोड एकदम मक्खन, जबरदस्त एकदम. मजा आली बाईक चालवायला पण. ब्रेक घ्यावा असं वाटत नाही. हे CNGची लाईन दे दन. CNGवाले CNG लाईनमध्येच राहून त्यांचं हे संपलं. अर्धा 20-20 जण लाईनमध्ये CNGची भरण्यासाठी. कुठे जायचं म्हणजे ते 4 तास ते वेगळे CNG भरण्यासाठी ठेवले पाहिजेत. काय उपयोग. ठीक आहे, काही जणांना परवडतो, टाईम असतो. परत असा सुंदर हायवे आलाय. गाडी पण मस्त पळते. ही कोणती तरी गाडी आहे, त्याची टेस्ट ड्राईव्ह चालू आहे. कोणती काय माहित, स्कोडाची आहे होती कुठची तरी. तर मुंबईवरून कोण जात असतील, पुण्यावरून, कोल्हापुरातून जर कोण जात असतील त्या साईडला कर्नाटकात दर्शनासाठी स्वामींच्या, तर त्यांना पण एक हेल्प होईल. एक आपला ब्लॉग पण बनेल याच्यासाठी. जर बोललो गाडी घेऊन जाऊ तर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्की लाईक करा. जातील तुमचे जे लाईक्स सबस्क्रायबर जर वाढले तर अजून पण राईड करत जाईन मी. पुढे अजून पण राईड करेन बाईकने आणि व्हिडिओ पण चांगले बनवेन, जेणेकरून त्या लोकेशनला तुम्ही जाऊ शकता की नाही, किंवा माझे मी रिव्ह्यू टाकेनच, त्यावरून तुम्ही डिसाईड करू शकता की कुठचं बेटर राहील किंवा कुठे तुम्ही जाऊ शकता बाईक राईड. थोडासा पाणी वगैरे पिल्लं नाही आता, बराच वेळ झाला आहे. मी म्हणते उसातच प्यायचा कुठेतरी थांबून, पण दिसत नाही आहे कुठे. उसाच्या साईडला असतात ते गाड्या टाकून. गाडी चालवून थांबलो. आता वाजले 12:37 झाले. आता थोडं उसाचा रस वगैरे पिऊन परत कल्टी मारू. इथून अजून सोलापूर इथून 1.5 तास आहे. वेळ लागेल, अजून थोडा वेळ जाईल. उसाचा रस वगैरे पितो आणि इथून लवकर निघतो.
आपला थंडगार मस्तपैकी उसाचा रस आला आहे. मस्त आहे. आपली ही अशी रेडी आहे. हारबीर घातला, बोललो देवाला दर्शनाला जातोय, थोडासा हारबीर वगैरे टाकू मस्तपैकी. ही याची एक स्टोरी आहे मस्त. दोन आहेत, दोन साईडला दोन रेनकोट आहेत त्याच्यामध्ये. आता ते पॅक कुठून घेतली काय याची जर डिटेल्समध्ये माहिती हवी असेल तर कमेंट करा. आणि हा आपला रोड हायवे NH65. उसाचा रस पिला आणि निघालो. जास्त का आता डायरेक्ट आता इथून ज्या हॉटेलवरती थांबणार आहे तिथे आधीच कॉल करून सांगितलं येतोय म्हणून, तसं काय टेन्शन नाही. आणि आम्हाला पोचवायला आमच्या लोकेशनला अजून 2 तास आहेत, म्हणजे मॅक्झिमम 2 वाजता आम्ही पोचू लोकेशनला. रोड एक नंबर आहे त्याच्यामुळे पटापट आलो, तसं काय प्रॉब्लेम नाही. थोडेसे स्टेटस वगैरे ठेवलेत. तक्कल टी वरती. सो आम्ही सोलापूर सिटीमध्ये न जाता डायरेक्ट आमचं लोकेशन आहे त्या लोकेशनला जाऊ. म्हणजे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मठाच्या मंदिराच्या बाजूला थोडं जवळपास एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवरती थांबणार आहोत आम्ही. पंढरपूरला जाण्यासाठी हा पण एक रोड आहे. इथून लेफ्ट मारलात की ह्या ब्रिजच्या खालूनच राईट साईडला सरळ सरळ गेल्यानंतर पंढरपूरसाठी जाऊ शकता. पंढरपूरची ट्रिप मागे माझी झाली आहे फॅमिलीसोबत, त्यामुळे यावेळी परत पंढरपूरला नाही जाणार. कारण मागे कार घेऊन जेव्हा आलो होतो आई बाबा वगैरे सगळे, त्यावेळी पंढरपूर झालं, तुळजापूर झालं, त्यामुळे यावेळी नाही जाऊ. यावेळी अक्कलकोट, त्याच्यानंतर गाणगापूर ही लोकेशन कव्हर करणार आहोत. अजून बघू जसं टाईम भेटेल, जसं जसं कव्हर होईल तसं तसं. अक्कलकोट लेफ्ट, गाणगापूर सरळ, अफजलापूर सरळ. तर आपल्याला आज अक्कलकोटला जायचं आहे. सो त्या हॉटेलवरती थांबणार आहोत, त्या हॉटेलवरती जाण्यासाठी. तर फायनली हॉटेलजवळ पोचलो आम्ही. हायवेपासून थोडं आतमध्ये स्वप्नपूर्ती लॉज असं आहे. सो बाईक पार्किंगचं बघतो. आताच पोचलो. राहायची वगैरे रूम वगैरे बघतो आणि थोड्या वेळातच अपडेट देतो. सो तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो, आपण इकडे आलो आहोत महाराज स्वामी समर्थ मठामध्ये.
मित्रांनो, मंदिरात जाऊन आलो स्वामी समर्थांच्या. आता समाधीच्या इथे जातो. समाधीकडे जाण्यासाठी एक छोटासा थोडा मंदिरापासून 1 किलोमीटर थोडं लांब आहे समाधी महाराजांची. तर तिथे चाललो. तर एकदा समाधीकडे जाऊन होतं. सकाळी 4:30च्या आसपास निघालो होतो इकडनं स्वामी समर्थांच्या मंदिरात जाण्यासाठी. तर इथनं जवळ आहे, जवळपास 1-1.5 किलोमीटर समथिंग असेल. तर 5 मिनटाचा रस्ता, असं काय जास्त हे नाही हेडेक. तर इकडनं मंदिरात गेलो, तिथनं समाधीमध्ये गेलो. समाधी पण मंदिरापासून जवळच आहे, जवळपास 1-1.5 किलोमीटरच असेल जास्तीत जास्त. तर बाईक असेल तरी काही टेन्शन नाही. तर हे सर्व झालं आमचं एका दिवसात कवर. म्हणजे स्वामी समर्थांची मठ आणि समाधी हे दोन्ही स्पॉट झाले आजच्या दिवसात. आज संध्याकाळी याच हॉटेलमध्ये थांबतो आहे, जो स्वप्नपूर्ती लॉज आहेत ती. आणि उद्या सकाळीच आम्ही गाणगापूरसाठी निघणार आहोत. मंदिरामधले आतमधून व्हिडिओ वगैरे बनवायला नाही देत, कारण मधून व्हिडिओ वगैरे बनवायला नाही देत, बिकॉज काही त्यांचे रिस्ट्रिक्शन्स वगैरे आहेत. तर ठीक आहे, जास्त इथे आता प्रत्यक्षात येऊन दर्शन घेणं तेच चांगलं आहे. मी ओव्हरऑल बाहेरून थोडा घेतलं आहे व्हिडिओ. तर आता आम्ही जेवायला आलो. तर जेवायला सगळं व्हेजच मागवलं आहे. व्हेजमध्ये आम्ही बघा पनीर मसाला घेतला आहे, राईस घेतला आहे आणि छास घेतला आहे. व्हेज जेवणची टेस्ट तर चांगली आहे, बघतो आता. ओव्हरऑल बघून ते वाटते चांगली आहे, व्यवस्थित आहे. तर मित्रांनो, आजच्या दिवसाच्या व्हिडिओचा एंड करायचा राहूनच गेला. आज ज्या ठिकाणी आम्ही अक्कलकोटला ज्या ठिकाणी थांबतो, ज्या हॉटेलवरती, तर तिथेच रात्री आता तिथेच थांबलो. तर उद्या सकाळी आम्ही इथून बॅग्स वगैरे इथेच ठेवणार याच हॉटेलवरती. आणि इथून उद्या गाणगापूरसाठी निघणार आहोत. आणि परत इथून बॅग कलेक्ट करून परत नेक्स्ट दुसऱ्या राईडसाठी निघणार आहोत. तर आजच्या दिवसाची सुरुवात अशी झाली. सकाळीच आम्ही इकडे येण्यासाठी मुंबई टू कर्नाटक या राईड करायची होती. त्यामध्ये अक्कलकोट कवर केला आम्ही आजच्या दिवसात फर्स्ट डेमध्ये. सेकंड डेमध्ये गाणगापूर, ते आता उद्या करू. तर आजच्या दिवसामध्ये सकाळीच आम्ही 4:30ला निघालो. जेमतेम ब्रेक वगैरे घेत 2पर्यंत आम्ही अक्कलकोटला पोचलो. आता ज्या ठिकाणी रूममध्ये थांबलो होतो, ज्या हॉटेलमध्ये, त्या जेवणाची टेस्ट वगैरे एकदम उत्तम आहे. तर इथला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी शेअर करतो. त्याचप्रमाणे लोकेशन म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या कुठचा आहे तो. तरी पण मी एकदा ॲड्रेस इथं टाकून देतो तुमच्या मदतीसाठी. इथे या, काही प्रॉब्लेम नाही. मस्त आहे, जेवणाची उत्तम सोय येते, चांगलं टेस्ट आहे इथल्या जेवणाची. उगाच सांगत नाही, खरोखर चांगली टेस्ट आहे. कारण या साईडला जेवण कर्नाटक साईडला थोडासा टेस्ट वेगळी आहे, पण इथली या हॉटेलमधली त्यातल्या त्यात ओके. इथे AC रूम पण अवेलेबल आहेत, नॉन AC पण रूम अवेलेबल आहेत. आणि AC रूमचा चार्जेस आता आम्ही पे केला आहे तो 2200 रुपये काहीतरी. 2200 रुपये सकाळी म्हणजे आज दुपारी 2 वाजता आम्ही एंट्री केली. उद्या 10-11 वाजेपर्यंत एक्झिट करू. म्हणजे 10-11 वाजेपर्यंत आम्ही इथे रिटर्न येऊ, सामान कलेक्ट करू आणि निघून जाऊ. पण मी माझ्याकडून जेवढी माहिती तुम्हाला देता येईल तेवढी मी दिली आहे. अजून तुम्हाला जर काय माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. मी नक्की काय मला अजून माहिती असेल तर मी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अजून काय माहिती हवी असेल तर नक्की कळवा, मेसेज करा, तर मी रिप्लाय नक्कीच देईन, काय प्रॉब्लेम नाही. आणि आता डायरेक्ट भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या. इथून आम्ही अक्कलकोटवरून गाणगापूरसाठी जाणार आहोत. इथून 1.5 तासावरती आहे समथिंग, जेमतेम 70-75 किलोमीटर आहे. त्या 1.5 तासावरती आहे. तर उद्या सकाळीच निघू. तर डायरेक्ट आता नेक्स्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. सो बाय बाय, गुड नाईट, थँक्यू.